नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठीच्या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 या संदर्भामध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये प्रीवियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक 15 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। ही जी परीक्षा आहे ती TCS पॅटर्ननुसार काय होणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड होतो ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की जिल्हा परिषदेचे सचिव खालीलपैकी कोण असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उपमुख्य कार्यकारी अधिकारी। तर जिल्हा परिषदेचे सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काय असतात। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्याने महिलांसाठी शक्ती स्मार्ट कार्ड योजना काय सुरू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, कर्नाटक। तर कर्नाटक या राज्याने महिलांसाठी शक्ती स्मार्ट कार्ड योजना काय सुरू केलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3, विशाखा या काव्याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, वि.वा. शिरवाडकर। तर विशाखा या काव्याचे लेखक वि.वा. शिरवाडकर काय हे आहेत। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4, ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर काय बांधण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, वेतरणा। तर ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण वेतरणा या नदीवर काय बांधण्यात आलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5, चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, गडचिरोली। तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य काय आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, मुंबई। भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही मुंबई या ठिकाणापासून काय सुरू झालेली होती। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7, भारतीय संसदीय शासन पद्धत हे कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इंग्लंड। तर भारतीय संसदीय शासन पद्धत ही इंग्लंड या देशाच्या काही घटनेवर आधारित आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8, मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, वायुरूप। तर मिथेन हे वायुरूप या प्रकारचे काही इंधन आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9, दुसरी गोलमेज परिषद ही कोणत्या वर्षी भरली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1931। तर 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद ही काय भरलेली होती। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, नाशिक। तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ हे नाशिक या ठिकाणी आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 11, शेती क्षेत्रामध्ये 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, तेलंगणा। तर शेती क्षेत्रामध्ये 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा हे आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 12, कोणत्या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, बेंगलोर।
तर बेंगलोर या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून काय ओळखले जाते. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विधातक. तर विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा विधातक आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चॅडविक. तर न्यूट्रॉनचा शोध हे चॅडविक या शास्त्रज्ञाने काय लावलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोह. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची काय आवश्यकता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.